कर्नाटकातील प्रसिद्ध गोकाक धबधबा पुन्हा प्रवाहित, पर्यटकांना मनमोहक सौंदर्याची भुरळ। महाबळेश्वरमध्ये पावसाळी पर्यटन जोरात, लिंगमळा धबधब्यावर जीवघेणी स्टंटबाजी। दुधाला 45 रुपयांचा भाव देण्याच्या मागणीसाठी तहसील कार्यालयावरती शेतकऱ्यांचं आंदोलन, मागणी मान्य न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा। नगड मनमाड मार्गाची दुरवस्था, महामार्गाच्या कामासाठी ठाकरे गटाचं रास्ता रोको आंदोलन। लातूरमध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज रस्त्यावर उतरला, अहिल्याबाई होळकर रस्त्यात रास्ता रोको। शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरनं विधानभवनाच्या पायऱ्यावर विरोधकांचं आंदोलन, दूध उत्पादकांना न्याय देण्याची केली मागणी। आपण पाहतो आश्वासन देऊनही रस्ता न बनवल्यामुळे कुटुंब आक्रमक, हक्काच्या रस्त्यासाठी कुटुंबाचं आमरण उपोषण सुरू। विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या इतिहासात पहिल्यांदाच कामगारांचं काम बंद आंदोलन, मनसेच्या पदाधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्यानं काम बंद आंदोलन। पंढरपूर पालिका प्रशासनाकडनं अतिक्रमण हटाव मोहीम सुरू, जेसीबी लावून अतिक्रमण हटवण्याचं काम सुरू। गर्दी नियंत्रणासाठी त्र्यंबकेश्वर मंदिरात ऑनलाईन पास सुविधा येण्याची शक्यता, मंदिर प्रशासन बैठकीत घेणार निर्णय। ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी पुणे पोलिसांची कारवाई, पुणे पोलीस दलातल्या 2 कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेतून काढून टाकण्याचे पुणे पोलीस आयुक्तांचे आदेश। साताऱ्यात पावसाची उघडझाप सुरू, सज्जनगड मार्गावर कोसळली दरड कोसळल्यानं वाहतूक ठप्प। बीडच्या सुलतानपूर गावातल्या रस्त्याची चाळण, खड्ड्यांमुळे अपघातांच्या संख्येत वाढ। न्याय मागायला गेलेल्या महिलेला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न, 2 महिला पोलिसांसह 6 पोलीस कर्मचारी निलंबित। सदावर्ते पती पत्नीला तात्काळ अटक करा, पुण्यात एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन करत मागणी। कोल्हापुरात हातकणंगल्यात दुचाकी आणि एसटीचा अपघात, अपघातात 2 तरुण जखमी, रुग्णालयात उपचार सुरू। महिलेला मारहाण करणाऱ्याला जमावानं दिला चोप, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल। चंद्रपुरात काँग्रेस पदाधिकाऱ्याकडनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत संभ्रम निर्माण करणारी पोस्ट व्हायरल, धम्मा निमगडेवरती गुन्हा दाखल।